नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आमच्या कोमलची आहे हळद आणि मांडव स्थापना। तर आजची मज्जा तर काहीतरी वेगळीच आहे। मस्त असा डान्स आहे, मज्जा आहे, गाणी आहे। आज खूप मज्जा येणार आहे बरं का। तर पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला अलिबाग नागावमध्ये कशी हळद असते ते नक्कीच समजेल। आता इथे कोमलला मंदिरामध्ये घेऊन चाललेत, कारण आता तिला हळदीला बसायचं आहे। व त्याआधी गावातल्या 5 देवळांमध्ये तिला घेऊन जाणार आहे। तिला ऊन लागू नये म्हणून अशी चादर धरलेली आहे। तर आता तिचे भावंड तिला देवळांमध्ये घेऊन जात आहेत। तर चला बघूया आपण कोमल कुठं चालली येते आणि कोणत्या देवळांमध्ये चाललेली येते। आता कोमल घरी आली आहे, देवळात जाऊन आली आहे आणि आता कोमल तिच्या मम्मी पप्पांच्या पाया पडते, नंतर काका काकूंच्या पाया पडून आता ती हळद लावण्यासाठी बसणार आहे। मी कालच बोललेली आहे की आपण थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतो, शिवाय देवाचे सुद्धा आशीर्वाद घेतो आणि कोणत्याही शुभ कार्य करतो। म्हणूनच आधी देवाचे आशीर्वाद घेऊन आली आहे आणि नंतर आता मस्त अशी हळद लावायला सुरुवात झालेली आहे। तर कोमलची आत्या पहिले तिला हळद लावते, कारण प्रत्येक वेळेला जेव्हा नवरीला हळद लावली जाते त्यावेळेला गुरुजींकडनं नाव काढले जातात आणि ज्या नावाची हळद येते त्या नावाच्या व्यक्तीकडनं पहिले हळद लावली जाते। तर कोमलच्या आत्याच्या नावाची हळद आली होती, त्यामुळे पहिले तिची आत्या तिला हळद लावत आहे। आता इथे सगळ्या कोमलच्या बहिणी म्हणजेच कोमलच्या करवल्या ज्या आहेत त्या मागे उभ्या राहिल्या आहेत, कारण कोमलला ज्या ज्या व्यक्ती हळद लावतील त्या प्रत्येक व्यक्ती ज्या आहेत त्या या करवल्यांना पैसे देणार आहेत। म्हणून सगळ्या करवल्या या मागे उभ्या राहिल्या आहेत आणि पुढे नंबर आहे आमच्या पिल्लूचा। बघा कशी उभी राहिली आहे नटून थटून दीदीच्या मागे, कारण तिला माहिती आहे की इथे मला पैसे मिळणार आहे, तर ती अशी मागं उभी राहिलेली आहे। आता कोमलचे मम्मी पप्पा तिला हळद लावणार आहे। थोडीशी कोमल इमोशनल झाली आहे, कारण तिची मम्मी तिला हळद लावते। आता कसं लग्न म्हटल्यावर मुली थोड्याशा इमोशनल होतातच आणि मम्मी पप्पा आल्यामुळे ती जरा जास्त इमोशनल झाली आहे आणि तिच्या मम्मी पप्पांनी तिला हळद लावली आहे।
आणि आता पुढे तिची ही काकी आहे, तर तिची काकीसुद्धा तिला हळद लावते. तिची काकी, माम्या, मावशा या सगळ्या आता तिला इथे हळद लावणार आहे आणि नंतर मग बाहेर घेणार आहे आणि मग बाहेर स्टेजवर तिला हळद लावणार आहे. ही आहे कोमलची आत्या. तर आता कोमलची आत्यासुद्धा कोमलला हळद लावते. आता इथे आहे कोमलची मोठी मामी. तर आता मामी तिला हळद लावते. तर प्रत्येकजण म्हणजे जे घरातले आहेत ते सगळे तिला इथे घरामध्ये हळद लावत आहेत आणि जे म्हणजे इतर मंडळी नंतर कोण पाहुणे येणार आहेत ते सगळे तिला बाहेर हळद लावणार आहे. तर तिथे स्टेजवर नंतर तिला घेणार आणि स्टेजवर बाहेर हळद लावण्यात येणार आहे. हळदीचा कार्यक्रम तर दिवसभर चालणारच आहे, पण आता आहे मांडव स्थापना. तर मांडव स्थापनेसाठी इथे उंबराची फांदी आणि आंब्याची फांदी आणली जाते. जसं आपण कोणतंही शुभ कार्य करताना आंब्याची डहाळी ही दरवाजावर लावतो, तसंच इथे आपण उंबराची फांदी आणि आंब्याची फांदी आणून त्याची पूजा केली जाते. आणि इथे मांडवाच्या दारामध्ये मांडवाला ही फांदी बांधून त्याला एक फेणी, एक तांदळाचा पापड, साधा पापड, वडे असे बांधलं जातं. आणि मस्त आतमध्ये जसं आपण एक देव आतमध्ये आणताना जसे पूजा वगैरे करतो, पाय धुतो, तशाच पद्धतीने ही उंबराची फांदी आतमध्ये घेताना पाय धुवून आरती करून दीदीला आणि भाऊंना आतमध्ये घेण्यात येणार आहे. तर आता तुम्हाला दिसेलच की आता दीदीला आणि भाऊंना जेव्हा मांडवामध्ये घेतात तेव्हा त्यांचे पाय वगैरे धुतले जातात. नंतर ही उंबराची फांदी आणि आंब्याची फांदी तिचीसुद्धा पूजा करून आरती करून नंतर इथे मांडवामध्ये ती बांधली जाते. आणि नंतर त्याला वडे, एक उडदाचा पापड, नंतर फेणी, तांदळाचा पापड असं सगळं बांधलं जातं. आणि नंतर
ब्राह्मणाच्या हातून ही मांडव स्थापनेची पूजा केली जाते। आता इथे दीदी आणि भाऊ हे दोघं पूजेसाठी बसलेले आहेत। त्यांच्यासोबतच कोमल आणि तिची करवली अशा दोघी जणी इथे बाजूला बसणार आहे पूजेसाठी। तर इथे अशा पद्धतीने पूजा मांडणी केलेली आहे। आणि हे बघा, मी तुम्हाला बोलली होती ना की मांडवाच्या इथे हे उंबऱ्याचं आणि आंब्याची फांदी बांधली जाते। आता पूजेला बसण्याच्या आधी त्यांची हळद कुंकू लावून त्यांची पूजा आरती करायची असते आणि त्यानंतरही या पूजेला सुरुवात होते। तर आता इथे मी कोमलची, दीदींची, भाऊंची सगळ्यांची आरती वगैरे केलेली आहे आणि सोबतच जे गुरुजी आहेत त्यांचीसुद्धा आपल्याला आरती करायची आहे, कारण ते इथे पूजा करणार आहे, इथे शुभ कार्याला सुरुवात होणार आहे, म्हणून ही मांडवाची स्थापना, म्हणून ही मांडव स्थापना। तर आता इथे होम वगैरे करून छान अशी पूजा केली जाणार आहे। इथे पूजा संपन्न होत आलेली आहे आणि पूजा संपन्न झाली आहे आणि दीदीच्या पदराचा आणि भाऊंच्या उपरण्याची गाठ मी बांधली होती, त्याच्यामुळे मला इथे सांगितलंय। सचिन रावांचं नाव घेते कोमलच्या हळदीच्या दिवशी। अरे ते रेकॉर्डिंग आहे परत घे मांडव हो मी पोस्ट करेन, हे झालं ना ते आजच रात्री पोस्ट करणार इशू होतं। झालं बोलले। हळद आता झालेली आहे आणि आता सुरुवात होणार आहे डान्सच्या कार्यक्रमाची। तर बघूया आपण डान्स।
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या चॅनलचं नवीन असेल तर बाजूला तिथे रेड बटन आहे, त्याला दाबा, तोडा, काही करा आणि सबस्क्राईब करा. मी व्हिडिओ तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.